म्हणतात तसं एक पार्ले टिळक विद्यालय पार्ला आमचं जिथे मी लहानाची मोठी झाली आहे. इट वॉज अ स्मॉल प्लेस, छोटंसं जग होतं. मिठीबाई मध्ये गेल्यानंतर कॉलेज लाईफ काय असतं, कॉम्पिटिशन्स काय असतात आणि आपल्या बरोबरीने इतर मुलं काय काय करतायत, किती बोल्ड आहेत, किती एक्सप्रेसिव्ह आहेत हे मी बघितलं. म्हटलं आय हॅव टू डू समथिंग. या समोर काही मुलं गाताना ऐकली, कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट होताना बघितली. पहिली 2 वर्ष स्टील आय वॉज लाईक ओके आय हॅव टू कम हिअर अँड स्टडी. याच याने मी गेलेले. आणि तू सायन्सला गेलीस? मी सायन्सला गेले. हा, ते कसं काय झालं? कारण मला चुकून चांगले मार्क मिळालेले. अच्छा, 10वीला चुकून चांगले मार्क मिळाले. 10वीत. त्यामुळे मी म्हटलं तसं की जी वहिवाट आखून दिलेली त्याप्रमाणे माझं घोडदौड करत होतं. मनात कुठेतरी होतं की मला ह्याचा एंड रिझल्ट काय असतो बरं, की कॉलेज झालं, डिग्री मिळाली, मग जॉब करायचा असतो, डॉक्टर, इंजिनियर, जे आजूबाजूचे आपले कझिन्स आहेत किंवा आपण आजूबाजूला 4-4घांना सो कॉल्ड सक्सेसफुल होताना बघतो, तसं एक दिवस मलाही व्हायचंय असं आई बाबा म्हणतात. इथपर्यंत होतं. पण मला 9 ते 5 राबायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू बी टाईपकास्टेड. आणि मला ठरलेली वहिवाट नकोय एवढं मला शाळेनी नक्की मला समज दिलेली. शाळेत असताना मला इतकं नक्की कळलेलं की मला काय जमत नाहीये. मी बॅकबेंचर होते, वर्गात सगळ्यात उंच असल्यामुळे शेवटचं बाक. मग उंच आहे म्हणून स्पोर्ट्स, पण उंच आहे म्हणून स्पोर्ट्सला गेले, आय वॉज नॉट सक्सेसफुल. आय रिअलाइज्ड की हे माझं फील्ड नाहीये, मला ह्याच्यात मजा नाही येते. इतपतच, म्हणजे त्याचं करिअर किंवा हे एवढा विचार नव्हता. पण मला हे करण्यात फार मजा नाही आलेली. मला डान्समध्ये ते पण करून झालं, सगळे ॲक्टिव्हिटीज करून झालं, चित्रकला, पेशन्स संपायचा. अगदी सुरुवात अगदी छान छान व्हायची, करेच तर रात्री 12 वाजता मग कुठेतरी फराटा मारला जायचा की संपला पेशन्स. एक लक्षात आलं की मला जे आयुष्यभर करायचंय त्याच्यासाठी मला ते मनापासून आवडायला हवं, तर त्याच्यात माझा आपोआप पेशन्स येईल, शिकण्याची तयारी आपोआप डेव्हलप होईल. मग असं काय आहे, पण तोपर्यंत मी स्टेजवर जाऊन गाऊ शकेन असा माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता. कॉलेज लाईफमध्ये असं झालं की जेव्हा मी माझ्या कॉलेजमधल्या काही जणांना गाताना बघितलं, आय रिअलाइज्ड की आय एम नॉट बॅड. त्यांना जेव्हा तू ऐकलंस तेव्हा तुझ्या असं लक्षात आलं की अरे हे मी करू शकते. ओनली इट वॉज अ मॅटर ऑफ गेटिंग ऑन द स्टेज, ट्राईंग इट. आणि ही गोष्ट तुम्हालाच करायची असते. तुम्हाला आईवडिलांनी कितीही ढोसलं, तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी कितीही ढोसलं, कितीही फोर्स केला, तुमच्या मनाने जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट करत नाही आणि ती ब्रेकिंग द आईस प्रोसेस तुम्हालाच करायला लागते. अँड आय वॉज रेडी फॉर इट की इथे कदाचित येऊन माझं हसंही होऊ शकतं. हे तयारी ठेवून मी स्टेजवर गेले. कुठलं गाणं काय काय ही खूप माझं कन्फ्युजन होतं. म्हटलं ठीक आहे, मला जे आवडतंय ते मी गाणार आहे, आगे देखा जाएगा म्हणून मी त्या दिवशी जी स्टेजवर चढली आहे, जो परफॉर्मन्स दिला, दॅट वॉज माय ॲक्च्युअली स्टेजवरचा पहिला परफॉर्मन्स होता. आणि त्यानंतर आय वॉज लाईक ओके, आपल्याला जमतंय, हे मला जमतंय, हे मला करायचंय. इन मीन टाइम पार्ल्यामध्ये एक अशी कॉम्पिटिशन बेस्ड एक कार्यक्रम झालेला, तिथे सुद्धा मी धाडसाने गेलेले, तिथे परफॉर्म केलं. आणि त्यावेळी सुरेश वाडकर आणि श्रीधर फडके दोघं जण आलेले, त्यांनी मला ऐकलं. त्यावेळी मी तुझे नक्षत्रांचे देणे गायलेलं. आणि खूप म्हणजे आता मी जेव्हा माझी ती रेकॉर्ड ऐकते तेव्हा असं वाटतं की आय वॉज सो, म्हणजे खूप किडिश गायलेलं मी. पण त्या दोघांनी खूप कौतुक केलं. मला त्यावेळी सुरेश वाडकर असं बोललेले की तुझा आवाज प्लेबॅकसाठी चांगला आहे. मला ते कळलं नव्हतं त्यावेळी, आता मला कळतं ते का असं म्हणाले. तू रियाज कर, तू तयारी कर, तू मेहनत घे, तुझ्या आवाजामध्ये ती पोटेन्शियल आहे जी प्लेबॅक सिंगरच्या आवाजाला असावी लागते, असं त्यांनी माझं कौतुक केलेलं. आणि ते मी डोक्यात ठेवून होते. अँड स्लोली आय डायव्हर्टेड मायसेल्फ की येस, गाणं माझ्या आयुष्यात येत आहे हे मला जाणवायला लागलेलं. पण तरी घरनं अभ्यास हा एक चौकट होती जी मला पूर्ण करायची होती. मग तू बीएससी केलंस? मी एमएससी केलं. आधी बीएससी. ते बीएससी कुठल्या विषयामध्ये? बायोलॉजी. आणि मग तू एमएससी फिशरीज मध्ये. हे सगळं चालू होतंय का मला?
हो म्हणजे बघा की दिलसे मधला भाग होता की मला आता गाणं करायचंय आणि दिमाग से हा भाग चालत होता त्या बायोलॉजीच्या मध्ये. हो आणि चक्क MSc पर्यंत तू आलीस. हो हा? हो मग हा निर्णय कधी झाला की ना मला आता ना बास आता असं. हा आता बास हे कधी झालं? अगदी बरोबर आहे आणि हा निर्णयाचा क्षण मला अजूनही आठवतोय. काही गोष्टी असतात ज्या तुमच्या डोक्यात तुमच्या मेमरी झोनमध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या असतात, त्यापैकी हा एक क्षण आहे. MScच्या पार्ट 2च्या फायनल एक्झामच्या आधी 10 दिवस मी मेरी आवाज सुनो नावाचं एक कॉम्पिटिशन चालू होती चॅनलवर. त्याच्यामध्ये पार्टिसिपंट म्हणून गेलेले. मला कसलाही अनुभव नाही, काही नाही, पण माझं डेअरिंग, मला जायचंय. कारण तोपर्यंत एक कळलेलं की जोपर्यंत मी गाणार नाही, बिकॉज सिंगिंग इज अ परफॉर्मिंग आर्ट, यू हॅव टू परफॉर्म. तुम्ही थिअरी कितीही वाचलीत, कितीही घोकमपट्टी केलीत, तरी परफॉर्मिंग आर्टमध्ये अनलेस अँड अंटिल यू गो अँड परफॉर्म, यू कांट एक्सेल, यू कांट परफेक्ट युअर सेल्फ. मला हे कळलेलं की माझ्याकडे माझ्या घरी कोणीही इंडस्ट्रीमध्ये नाही आहे जो मला हात पकडून सांगेल बाई हे असं असं असतं, असं असं असतं. आय हॅव टू लर्न ऑन माय ओन. सो मी त्या कॉम्पिटिशनला उतरले, बघू तरी काय होतं. आणि मी त्याच्यात हरले, हरकत नाही, पण त्याच्यातनं मला इतका छान गायडन्स मिळाला, इतकं काही वेगळं जग बघायला मिळालं. खरी कॉम्पिटिशन काय आहे, इंडस्ट्री काय आहे, करिअर म्हणजे काय, करिअर हा शब्द माझ्या आयुष्यात आला. सिंगिंग ॲज अ करिअर हा शब्द परत मी माझ्या एक छोटासा बॉक्स आहे माझ्यात तो ठेवून दिलेला की आत्ता नाही, थांबूया आपण. घरचे तयार होणारच नाही, तरी डेअरिंग करून एकदा मी माझ्या आईला म्हटलेलं, 10 दिवस एक्झामला 10 दिवस होते, आई मी एक्झामच देत नाही. एक्झाम केली की पुढे म्हणणार आता PhD कर. मला नाही करायचंय, मला गाणं करायचंय, मला आयुष्यभर गाणं करायचंय. तेव्हा माझ्या आईने मला एक खूप छान गोष्ट सांगितली की बाळा ठीक आहे, तुझा उत्साह, तुझ्या इमोशन्स, तुझं गाण्यावरचं प्रेम मला सगळं मान्य आहे, परंतु आयुष्यात एम कधी आणि केव्हा पूर्ण करायचा असतो ह्याला काहीतरी लॉजिक असतं. परीक्षा देणं हे तुझं 10 दिवसानंतरचं एम आहे, त्याच्यासाठी तू पूर्ण वर्ष तुझं घालवलंयस, रादर पूर्ण इतकी वर्ष घालवलीस. तुला गाणं करायला तुझं पूर्ण आयुष्य पडलंय. गाण्यात तू काय मिळवशील, काय नाही मिळवणार हे अजून कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. देर इज नो डेफिनेशन ऑफ व्हॉट यू आर गोइंग टू डू. पण आत्ता MSc करणं हे तुझं लक्ष ठेव. 10 दिवस आयुष्यातले फक्त MScला दे, नंतर तू काय करायचं ते कर, मी तुला काहीही बोलणार नाही. म्हणलं बघ नंतर मला सांगू नकोस की मला PhD करायचंय किंवा तू नोकरी कर, आणि मी काही करणार नाही. मला हरकत नाही, तू आत्ता हे 10 दिवस तर तू नीट पार पाड तुझ्या आयुष्यातले, नीट मनापासून अभ्यास कर. मग मी जेन्युइनली 10 दिवस खूप अभ्यास केला जो काही राहिलेला, अँड आय गॉट द डिस्टिंक्शन और जे काय असतं की ठीक आहे ही डिग्री. म्हणजे हे MSc मध्ये डिस्टिंक्शन तुला मिळालं, पण निर्णय झाला होता कारण तोपर्यंत मी सांगते आता तोपर्यंत ऑलरेडी आय वॉज रेकॉर्डिंग. मी ऑलरेडी मला श्रीधर फडक्यांनी बोलवून काही कोरस डबिंग, कारण मला तोपर्यंत सुद्धा रेकॉर्डिंग काय असतं, स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होतं म्हणजे काय होतं, आपल्या गळ्यातनं गाणं निघालेलं ते रेकॉर्डच्या स्वरूपात किंवा तुम्ही रेडिओवर गाणं ऐकता ते कसं येतं ही प्रोसेस मला काहीच माहीत नव्हती. बिकॉज देर वॉज नोबडी टू टेल मी. किंवा जसं आता अकॅडमीज आहेत किंवा आता इतका अवेअरनेस आहे की लहानपणापासूनच आई वडील आपल्या मुलांना एक ती लाईन ऑफ ॲक्शन आखून देतात, विच इज व्हेरी नाईस इन अ वे. तसं माझ्या बाबतीत काहीच घडलं नाही. श्रीधर फडक्यांनी मला बोलावलं, मी गायला गेले, ते कोरस डबिंग होतं, ते माझं आयुष्यातलं पहिलं माईक समोर काहीतरी गाणं होतं स्टुडिओमध्ये जाऊन. आणि त्यावेळी असं मी 3-4दा त्यांच्याकडे एक्सपिरियन्ससाठी म्हणून गेले की असतं काय बाबा. सुरेश वाडकर त्यावेळी काचेच्या त्या साईडला, आम्ही बाहेर वरळीला एक स्टुडिओ आहे, तिथे असे रेकॉर्डिंग रूम 2-3 आहेत, जिथे एक छोटी रेकॉर्डिंग रूम असते जिथे जो सोलो सिंगर असतो तो गातो. बाहेर जो एक मोठासा हॉल होता तिथे कोरस उभे होतो आम्ही सगळे, चिल्लर पार्टी, कॉलेजन्स सगळे. आणि आय सॉ हिम सिंगिंग देअर अँड आय रिअलाइज्ड की जर मी माझ्या आईवडिलांना हे चॅलेंज करते की बाबा मला असं असं व्हायचं आहे, अँड इफ आय एम गोइंग टू लिव्ह माय दिस करिअर सो कॉल्ड, तर मला ह्या करिअरमध्ये असं बनायचं आहे, तर
देन आय कॅन फेस माय पेरेंट्स की बाबा मी काहीतरी चांगलं करून दाखवलं. कारण माझ्या आईवडिलांची अशी खूप इच्छा होती की मी सायंटिस्ट बनावं, मी काहीतरी स्पेशल बनावं. मला आई माझी नेहमी हे सांगायची की तू अवॉर्ड्स घेऊन यावंस घरी, खूप पैसा कमवावास, ह्याच्यासाठी आम्ही तुला शिकवत नाही आहोत. तू जे काही शिकतेस दिस इज अ ट्रायल अँड एरर मेथड. त्याच्यातनं तुला काहीतरी एक दिवस तुझा गोल तुला कळेल. तसं काहीसं झालेलं की मला माझा गोल कळलेला, पण देन आय हॅव टू एक्सेल इन दॅट, हेही कळलेलं. म्हणजे बघा म्हणजे तो प्रसंग जर आता डोळ्यासमोर आणायचा तर तू जिथं उभी आहेस ती कोरसमध्ये उभी आहेस. येस, म्हणजे ना त्या कोरसला आयडेंटिटी काही नाही. एक्झॅक्टली, म्हणजे त्या 10, 15, 20 गायकांपैकी तू एक आहेस. परफेक्ट. आणि तू काचेच्या पलीकडे सुरेशजींना गाताना बघतेस की जिथं तो गायक म्हणून त्याची एक कलाकार म्हणून त्याची एक आयडेंटिटी आहे. एक्झॅक्टली. आणि तू स्वतःच्या मनाला सांगतेस की मला इथून तिथं जायचंय, त्यांच्या जागी मला येस, उभं राहायचंय तिथं. ऍब्सोल्युटली. आता ह्या प्लॅन तर ठरला मनामध्ये, पण त्यासाठी करावे लागलेले कष्ट याच्याबद्दल सांग, किंवा रियाज किंवा प्रॅक्टिस. आणि पहिला ब्रेक असा ज्याला आपण म्हणतो ना कलाकाराच्या जीवनातलं की हा है बुवा, तर ओके, हा कधी आला? बरं, ओके. हां, परत टेप्स सगळ्या रिवाइंड होत आहेत. तो जो पिरियड होता ना, तो फार क्रुशियल पिरियड होता माझ्या आयुष्यात, की मी स्वतःला आणि घरी चॅलेंज तर दिलेलं की मला असं असं बनायचंय, पण आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. आय जस्ट न्यू वन थिंग की मला हे करताना खूप आनंद होतोय, आणि मी जे आत्तापर्यंत छोटं छोटं गायले ते अप्रिशिएट झालंय. आय नीड टू गो अहेड अँड लर्न समथिंग, बट वॉट. त्या वॉटपासून माझी तयारी होती. आय रिअलाइज्ड की माझ्याकडे कोणी गॉडफादर नाहीये. माईक इज माय गॉडफादर. आय रिअलाइज्ड इट. आणि तेव्हापासून बाय गॉड्स ग्रेस, आणि मला खूप चांगली लोकं मिळत गेली. श्रीरंग आरस, नंदू हनप, अच्युत ठाकूर, अशोक पत्की, ही सगळी सिनियर मंडळी आहेत, सुरेशजी. मी त्यावेळी मला एक असा मौका मिळालेला की जाऊन कव्हर व्हर्शन्स गायची, जी जुनी गाणी नव्यानी गातात ती. माझ्यासाठी प्रत्येक संधी वॉज माय गुरु, माय गॉड. असं काही नाही राहिलंय की जे मी गायलं नाहीये. दॅट वॉज द बेस्ट थिंग फॉर मी टू ॲक्च्युली परफॉर्म इन फ्रंट ऑफ द माईक. हे कव्हर गाणी म्हणजे काय असतं ग, जरा सांगा मला. ओके, कव्हर व्हर्शन्स म्हणजे जी गाणी जुनी गायलेली आहेत, जसं लताजींची, आशाजींची. एक तो पिरियड होता जेव्हा मी इंडस्ट्रीत आले. रिमिक्सेस, कव्हर व्हर्शन्स, ही त्यावेळी ज्या कुठल्या कंपनीज होत्या त्या कंपनीजनी काढलेला हा नवा फंडा होता. आमच्यासारखे जे नवीन गायक होते ते गायक ही गाणी गायचे, कंपनीज रिलीज करायच्या. त्या निमित्ताने का होईना मला असं वाटायचं की मला ही एक रिहर्सल मिळते, माझ्या आवाजाला फिनिशिंग मिळतंय, प्लेबॅक सिंगिंगसाठी लागणारा एक्सपिरियन्स मिळतोय. एक्सपिरियन्स वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय रिअलाइज आय नीड इट. वेगवेगळ्या प्रकारची गाणी, आज तुम्ही मला इथे एक एस्टॅब्लिश सिंगर म्हणून बघताय, त्याचं सगळ्याचं मी म्हणेन इट गोज बॅक टू दोज सॉंग्स की काही लोक हे म्हणतात ही काही गाते, ही खंडोबापासून काळूबाईपासून रिमिक्सेस पर्यंत काही गाते. तर मला त्यांना असं विचारावं असं वाटतं की तुम्ही येऊन मला नवीन गाणी देणार होतात का? आय हॅड टू डिसाईड माय ओन वे, माय पाथ. त्या पाथमध्ये मला स्वतःहून चालत आलेलं जे काम आहे, फॉर मी इट वॉज माय गॉड. इट वॉज माय गाईड टुवर्ड्स माय गोल. बरोबर बरोबर बरोबर. आणि याच्यातून आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे की कोरसमध्ये उभं राहून तू गायलीस, हे कव्हर सॉंग्स तू गायलीस. आता त्या प्रश्नाच्या पुढच्या भागाकडे येऊ की तो ब्रेक असतो. येस, आय रिअलाइज्ड की मी जेव्हा एखादं लताबाईंचं गाणं किंवा आशाबाईंचं गाणं स्टेजवर सुरुवातीला मी स्टेज शोज पण आय वॉज एक्सपिरियन्सिंग एव्हरीथिंग, पण मला त्याच्यात अडकायचं नव्हतं. बाबूजींनी कंपोज केलेलं, लताबाईंनी गायलेलं गाणं मी स्टेजवर उभं राहून गाणं गाते, टाळा मिळवते आणि पैसे घेऊन जाते, हे माझ्यासाठी दॅट वॉज नॉट माय गोल. मी त्याच्यासाठी इंडस्ट्रीत आले नाहीये हे मी स्वतःला पक्क बजावलेलं. एक्सपिरियन्स, ओनली फॉर एक्सपिरियन्स. काही वर्ष, 1-2 वर्ष मी शोज किंवा अशी रेकॉर्डिंग्स केली. त्यानंतर आय स्टार्टेड सर्चिंग की आता मला काय करायचं आहे. आणि सागरिका म्युझिक म्हणून एक कंपनी माझ्या आयुष्यात आली. मी सगळ्या कंपनीजची दारं ठोठावली त्यावेळी की मला माझी स्वतःचा अल्बम तयार करायचा आहे. मला प्लेबॅकसाठी त्यावेळी जी टिपिकल काय म्हणायचं आपण एक
तुमची वारी असते सगळीकडे की अहो आमचा आवाज ऐका हे का हे जे ठरलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या करून बघितल्या मी की माझा आवाज ऐका. एक्सपीरियंस नहीं तो नौकरी नहीं, नौकरी नहीं तो एक्सपीरियंस नहीं. इट्स अप्लाइज एवरीवेयर की ऐसा नहीं चलेगा, मराठी को कौन सुनता है. असं बरेच काय 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 मला एक्सपिरियन्सेस आले. म्हटलं नाही, आय हॅव टू फाइंड माय ओन वे. सागरिका म्युझिक वॉज अ न्यू कंपनी अँड आय थॉट की नवीन लोक आहेत, मीही नवीन आहे, सो त्यांना जेवढी गरज आहे तेवढी मलाही गरज आहे. दॅट्स हाऊ आय कनेक्टेड विथ देम. मला 3 वर्ष मी इंडस्ट्रीतनं म्हणजे जी काही इंडस्ट्री मी अनुभवत होते त्यावेळी रिमिक्सेस गात होते. आय वॉज व्हेरी बिझी दॅट टाइम बिकॉज आय वॉज सिंगिंग कव्हर वर्शन्स एव्हरी डे. आय स्टॉप्ड इट. आय हॅड टू स्टॉप इट. कारण जर का आय रिअलाइज मला जर का माझी आयडेंटिटी निर्माण करायची असेल तर मला हे थांबवलं पाहिजे, मला ह्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे. इट्स अ राईट टाइम, इट्स राईट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. की खूप छोटीशी ऑपॉर्च्युनिटी होती ती, पण मी एक ठरवलेलं की मला जर का माझ्या घरच्यांना काही बनवून दाखवायचं आहे तर आलेल्या ऑपॉर्च्युनिटीचं कन्व्हर्टिंग इन टू अ बिग थिंग इज इन माय हँड. मग तो अल्बम तुझा आला का? ऐका दाजीबा. ऐका दाजीबा. आणि त्याच अल्बमने तर इतिहास केला. हा. हा? आणि म्हणजे तोच ब्रेक होता की त्यावेळेला ती कंपनी नवीन होती, गायिका मी नवीन होते, अवधूत नवीन होता आणि आमची थॉट प्रोसेस वेगळी होती की आम्हाला काहीतरी वेगळं सादर करायचं होतं. त्यावेळी पॉप फील्डमध्ये खूप काही पंजाबी, गुजराती बरंच काही येत होतं. बऱ्याच कंपनीज आहेत, मी नावं नाही घेऊ इच्छित, पण त्यांनी आम्हाला सांगितलं ये कौन सुनेगा, म्हणजे मराठीमध्ये कोण ये क्या सुनेगा, ये कौन सुनेगा, कुछ पंजाबी लेके आओ भाई, ये लेके आओ. जे क्योंकि तो इंडस्ट्रीचा ट्रेंड होता कि ये एवरीबडी ट्राइज टू प्ले सेफ, नए को कौन हात लगाएगा. आता ना तिथं तुझा ब्रेक झाला ऐका दाजीबा, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेच ऐकायला लागलो तुला. आता ना थोडं मी तुला तुझ्या प्रोसेस कडे नेणार आहे. म्हणजे गाणं सादर करण्याच्या प्रोसेसकडे किंवा गाणं समजून घेण्याच्या प्रोसेसकडे राहत की ना तू तुला जेव्हा एखादं नवीन गाणं मिळतं तेव्हा तू शब्दांचा अभ्यास कसा करतेस, चालीचा अभ्यास कसा करतेस, ती चाल गळ्यावरती कशी उतरवतेस, त्याच्यात काही भावना असतात, काय करतेस तू नेमकं, असा 1-2 गाण्यांच्या उदाहरणातून आम्हाला सांग. ओके. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल न को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है बा, और मुझे दिल विल न को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा.